इतका सुंदर अनुभव येईल वाटलं नव्हतं. स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी मस्त सुट्टीच काढली होती. म्हणलं आजचा दिवस स्वामींच्या सेवेतच घालवायचा. सकाळी लवकर उठून तयार होऊन निघालो होतो आम्ही, कारण आम्हाला लवकर आरतीला पोचायचं होतं. आणि सकाळी पण बरंच ऊन असतं यार, तडतडीत असं उन्हाच्या झापा लागत होत्या. त्यानंतर मठात पोचलो आणि मस्त जोरात तयारी चालू होती सगळ्या भाविकांची. त्यानंतर मठात गेल्या ती आरतीच सुरू होती. लकीली आम्हाला आरती भेटली. त्यानंतर याग सुरू झाला. स्पेशली देवासाठी सेवा करायची हेच ठरवलं होतं. त्यामुळे कामं बाजूला ठेवून अख्खा दिवस आम्ही मठातच घालवणार होतो. आणि यागमध्ये पण आम्हाला बसायची संधी भेटली आणि इतकं प्लेसफुल मी फील करत होते. म्हणजे वाटलं नव्हतं की यागमध्ये आम्ही बसू. छान असं झालं सगळं आणि 1 तास चालू होतं आहे सगळं. त्यानंतर आरती होती परत, त्यामुळे थोडा वेट केला आम्ही. त्यानंतर आरती वगैरे सुरू होणार होती आणि इतके लोकं येत होते ना, बाप रे बाप! म्हणजे मठ एवढा मोठा आणि इतके लोकं येत होते ना, तरी गर्दी झाली होती. म्हणजे थांबायला लोकांना थांबायलाच जागा नव्हती. म्हणजे स्वामींची लीला अपरंपार आहे. आणि ते छान असं सेलिब्रेशन झालं. त्यानंतर चरित्रपठण पण सुरू होणार होतं आणि तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे. म्हणजे लिटरली मला कॅमेऱ्यात जेवढं बसेल मी, म्हणजे तेवढे बाहेर पण बरेच लोकं होते. आणि ह्याचा डिटेल व्हिडिओ पण मी काढला आहे. तुम्हाला जर बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी डिटेल व्हिडिओ यूट्यूबला पण पोस्ट करेन. सुंदर असं पठण वगैरे झालं. त्यानंतर महानैवेद्य घेतलं. इतकं सुंदर होतं नैवेद्य पण. इतका सुंदर दिवस गेला आहे ना माझा हा वाला, मी कधीच विसरू शकत नाही. सो मला नक्की सांगा कमेंटमध्ये. बाय.